मी डॉक्टर नेत्रा. इम्युनिटीचा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा डायरेक्ट कनेक्शन आहे. कसं ते तुम्हाला सांगते. पहिलं मूल घ्या, अनहेल्दी इम्युनिटी कमी असणारं वीक मूल. नाकातून शेंबूड गळतोय, सतत रडतंय, कणतंय, पोटात दुखतंय, मला भूक लागली पण काही खात नाही, असं मरगळून पडलेलं एखादं 3 ते 4 वर्षाचं मूल. त्याची उंची व्यवस्थित वाढलेली नसते, त्याची तब्येत व्यवस्थित नसते, खाण्याच्या प्रचंड तक्रारी असतात, दात किडलेले असतात आणि आईवडील असे हताश झालेले असतात की आता काय करू आम्ही. हे मूल शाळेला रेग्युलरली जाऊ शकत नाही, शाळेतल्या अनेक ॲक्टिव्हिटी मिस होतात, शाळेमध्ये सुद्धा त्याच्यावर जास्त बर्डन टाकलं जात नाही, घरचे सुद्धा त्याच्यावर जास्त बर्डन टाकायला जात नाहीत. आम्ही जर सांगितलं त्याला सायकल चालवायला, नाही मॅडम त्याचे पाय दुखतात, स्विमिंगला न्या, नाही मॅडम त्याला सर्दी होते. काहीही त्या मुलाला करणं शक्य नसतं किंवा ते असं बनत जातं त्याच्या भोवतीचं वातावरण की आईवडीलच अवॉइड करतात. मॅडम नाही, काही केलं की तो आजारी पडतो, त्यामुळे आम्ही काहीच करत नाही. तुम्हाला वाटतं अशा मुलाची खूप अशी काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल? शक्यता खूप कमी वाटते ना. त्याच्या उलट एखादं छान हेल्दी मूल घ्या, मस्त खातंय पितंय, उड्या मारत शाळेला जाते, 2-2.5 तास खेळतंय खाली ग्राउंडमध्ये जाऊन, मस्त दमतंय, छान झोपतंय, शाळेमध्ये याच्या डब्यातलं खा, त्याच्या डब्यातलं खा, पाणी कुठलंही पी, तरी मस्त टुमटुमीत आहे. आपल्याला वाटतं ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, ह्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या डब्यातलं काहीतरी खाणं, किती चवी त्या मुलाने एक्सप्लोर केल्या, किती खाण्याच्या पद्धती त्या मुलानं नवीन अडॅप्ट केल्या. कुणाच्याही बाटलीतलं पाणी पिणं, आता आपल्याला ह्या गोष्टी वाटतात की नाही ह्या अस्वच्छ आहेत किंवा काय आहेत, पण मुलांच्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येक मुलाशी जाऊन बोलणं, टीचरना काहीतरी जाऊन सांगणं, उड्या मारणं, दंगा करणं, ह्या सगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी आहेत. मग अशी मुलं नवीन काहीतरी शिकायला लागतात, पटकन सायकल शिकतात, पटकन स्विमिंग शिकतात आणि मग अशा मुलांना नवीन काहीतरी देण्यात पालकांना असं वाटतं की नाही ह्याला काहीतरी छान नवीन शिकूया, ह्याच्यामध्ये कपॅसिटी आहे आणि मग अशी पर्सनॅलिटी छान डेव्हलप होत जाते. मग इम्युनिटी कमी असणाऱ्या मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकत नाही का? होऊ शकते ना. इम्युनिटी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण होमिओपॅथिक औषधांनी वाढवू शकतो. अतिशय सुंदर शारीरिक मानसिक जर त्या मुलाचे बदल आपण ऑब्झर्व केले तर त्या पद्धतीनं स्पेसिफिक मेडिसिन दिलं तर अतिशय ड्रास्टिक चेंजेस त्या मुलामध्ये दिसतात. डाएट काउन्सिलिंग केलं जातं, पॅरेंट काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतरचे रिझल्ट अतिशय सुंदर आणि सुखद असतात. पॅरेंट्स अक्षरशः असे हुश्य करतात की हां आम्ही या फेजमधनं बाहेर पडू. त्यामुळे तुमचं मूल किंवा तुमच्या बाजूला असं कुठलं मूल असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करा आणि एक सुदृढ बालक